हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार. फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत पेशवे साहसी खेळ उद्यान येथे. तर हे पेशवे पार्क जे आहे ते सारसबागेच्या पाठीमागच्या साईडला आहे. सारसबागेच्या तिथून आतमध्ये गेलं की त्याच्या मागच्याच बाजूला हे पेशवे उद्यान आहे. फक्त लहान मुलांसाठी हे पेशवे उद्यान आहे. तर बघा, लहान मुलांशिवाय इथे पालकांनासुद्धा प्रवेश नाही आहे आणि तिकीट घेऊनच आपण आतमध्ये प्रवेश करू शकतो. काही सूचना दिलेल्या आहेत इथे. तर साहसी पार्क म्हणजे इथे सगळे ॲडव्हेंचर असे गेम्स आहेत वेगवेगळे. लहान मुलं भरपूर एन्जॉय करतील असे जवळपास 100च्या पुढे वेगवेगळे असे खेळ आहेत इथे. चला, आता आपण तिकीट काढून एंट्री केलेली आहे. तिकीट ₹20 मोठ्यांसाठी होतं आणि छोट्यांसाठी ₹10 एवढं तिकीट होतं. आणि आता माधवी आणि माधवन त्याच्या आजी आजोबांसह या ठिकाणी आलेले आहेत. तर बघा, इथे हे माधवराव पेशवे यांचा इथे एक पुतळा आहे सर्वात आधी एंट्रीला डाव्या बाजूला. आणि त्यानंतर आता आपण आतमध्ये निघालेलो आहोत. तर बघूया आता काय काय खेळ आहेत लहान मुलांसाठी. तर खूप छान ॲडव्हेंचरस गेम्स आहेत. मुलं खूप एन्जॉय करतात. म्हणजे लहान मुलांसाठीच हे पेशवे पार्क आहे. तर आता इथून पुढे आपण वेगवेगळे गेम्स पाहू शकता. आणि सॅटर्डे संडे किंवा वीकेंडला किंवा सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी हे खूप छान एंटरटेनिंग पार्क आहे. शिवाय इथे येण्याची स्पेसिफिक वेळ आहे. सकाळी 10 ते 1 आणि 2 ते 6 अशा या वेळा आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा ॲड्रेस आणि वेळेचे पूर्णपणे डिटेल्स दिलेले आहेत. तिथे जाऊन आपण चेक करू शकता. तर बघूया आता काय काय गेम्स आहेत इथे, ॲडव्हेंचरस गेम्स.
फ्रेंड्स, तुम्ही पाहिलंच असेल की किती छान ॲडव्हेंचरस गेम्स आहेत वेगवेगळे मुलांसाठी, आणि प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी वेगवेगळे आहेत. इथे बालोद्यानसुद्धा आहे, म्हणजे अगदी 3 वर्षाच्या मुलापासून ते 14 ते 15 वर्षाचे मुलांपर्यंतचे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी साहसी खेळ आहेत. मुलांना साहसी खेळ, ॲडव्हेंचरस गेम्स ऑलरेडी खूप आवडत असतात, त्यामुळे ते खूप जास्त एन्जॉय करतात. तर लहान मुलांना सहलीला खास येण्यासाठी खूप उत्कृष्ट असं हे पुण्यातलं ठिकाण आहे. मला तरी स्पेसिफिकली खूप आवडलं. आणि शेवटी ही आहे ट्रेनची सफर. तर हे जी ट्रेन आहे, हे संपूर्ण पेशवे पार्कला याचा राऊंड असतो, आणि याचं सेपरेट तिकीट आहे. तिकीटसुद्धा फार नाही आहे. तर आता आम्ही या ठिकाणी ट्रेनचा एक राऊंड घेणार आहोत. तर लहान मुलांसोबत अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा खूप जास्त आनंद मिळतो, आणि छान असं जंगलातून गेल्याचं या ट्रेनमधून फील येतं. मस्त मस्त वाटलं खरंच. आम्ही तरी भरपूर एन्जॉय केलेलं आहे. आम्ही म्हणजे माझ्या मुलांनी खूप एन्जॉय केलं, आणि त्यांना खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे हे ठिकाण. आणि नेक्स्ट टाईम आम्ही जास्त ग्रुपने या ठिकाणी येणार आहोत. तर बघा, इथे छोटासा बोगदासुद्धा आहे. मस्त असं हे पेशवे साहसी उद्यान आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या. तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदरशा व्लॉगसोबत, किंवा छानशा चटपटीत अशा रेसिपीसोबत. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. खरं तर हा व्लॉग खूप जास्त स्पीडने बनवलेला आहे. अगदी याच्यामध्ये इतके खेळ आहेत की जवळपास अर्ध्या तासाचा हा व्हिडिओ बनला असता जर मी प्रत्येक एकूण एक खेळ दाखवला असता तर. 100पेक्षा जास्त खेळ आहेत या ठिकाणी. तरी 2-3 खेळ माझे दाखवायचे, शूट करायचे राहिलेले आहेत. सायकल, हे बघा, हे सायकलचा, कारण माधवी बसलीच नाही, ती थोडीशी घाबरली. तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.